मार्च 2025 सायन्स पार्ट 2 बोर्ड एक्झाम सोल्युशन आपल्याला पाहिजे आहे. पार्ट 1 झाला, आता कोणते आपल्याला पार्ट 2. चूज द करेक्ट ऑप्शन. 5 मार्काला असतो. Molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of H2O and H2O are produced with energy. 38 ATP molecules तयार होतात, कार्बन डायऑक्साइड तयार होतात आणि वॉटर. काय पाहिजे मग ऑप्शन? कार्बन डायऑक्साइड. Vinegar contains acetic acid. 5 to 8% of acetic acid is called as a vinegar. Any nucleotide of gene suddenly change. Suddenly change झाला न्यूक्लियोटाइड मध्ये in its position. मायनर चेंज हा शब्द आल्यावर काय तो म्युटेशन. आलं का उत्तर बघा? म्युटेशन. काय तो? म्युटेशन. In humans, sperm production occurs in testes. Simple logic. Solar photovoltaic cell converts solar radiation directly into the कोणती एनर्जी बेटा? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आता काही जण काय करतात, इथं पोरं माहिती का सोलार लिहितात, काही जण केमिकल लिहितात. हे जरा कॉन्ट्राडिक्शन आहे क्वेश्चन मध्ये, जरा कन्फ्युजन होणार आहे क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फाइंड वर्ड आउट. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, अजून व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन काहीतरी एक होता, नव्हता कोणता? फर्टिलायझर्स. ऑप्शन काय ते? फर्टिलायझेशन. डायबिटीज, इन्शुलिन हा डायबिटीजचा कंट्रोल करतो. कॅन्सर काय बेटा? इंटरल्युकिन. काय बेटा? इंटरल्युकिन. True or false? Study of fossil is important aspect of. Yes. Study of evolution साठी महत्त्वाचं आहे. हो. त्याच्यावरच आपल्याला कळतं की किती वर्ष डायनासोर जुने होते, काय काय किती होतं ते आपल्याला कळायला लागतं. Give any 2 commercial use of biotechnology चे 2 वापर. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी, एनिमल हजबंडरी मध्ये खाल्या दिल्या, गोल्डन राईस, मेज, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, त्याच्यानंतर अंडे देणारे कोंबड्या, मीट प्रोडक्शन साठीचं वेगळं पाहिलं होतं ना आपण, जर्सी गाय वगैरे. बिंग अ फिश आय परफॉर्म रेस्पिरेशन विथ द लंग्स. मी माशी आहे तरी लंग्सच्या माध्यमाने मी रेस्पिरेशन करते. कोण? फिश. एक्झाम्पल आहे बघा, कनेक्टिंग लिंक मधला. एम्फिबियन्स आहे काय? ॲक्वॅटिक ना. गिव्ह सायंटिफिक रिझन. Sometimes higher plants and animals to perform anaerobic respiration. कशातला आहे? लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. काही वेळेस हायर प्लांट आणि अॅनिमल सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. का करतात? पहा बेटा, तर याचं उत्तर आहे सम हायर प्लांट्स, एनिमल अँड अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. कधी? If there is a depletion in the oxygen level in the surrounding. ज्या वेळेस त्यांच्या सराउंडिंग लेवल मध्ये कशाची कमतरता आहे? ऑक्सिजनची कमतरता आहे. ऑक्सिजनचा प्रमाण कमी आहे, डिप्लेशन आहे. त्यावेळेस त्या एरोबिक रेस्पिरेशनच्या जागी डॅश डॅश परफॉर्म करत असतात. काय? अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म. Example, seeds perform anaerobic respiration if the soil is submerged or undergo water during germination. Seeds काय परफॉर्म करतात? anaerobic respiration. कधी? soil is submerged. ज्यावेळेस माती पाण्यामध्ये भिजून जाते पूर्णपणे त्यावेळेस ते परफॉर्म करतात. जर्मिनेशन मध्ये त्याला कोंब फुटते वेळेस. त्याच पद्धतीने आपले मसल सेल जे असतात ते सुद्धा अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात ड्यू टू while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced in our body. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. आणि ज्यावेळेस आपण एक्सरसाइज परफॉर्म करतो त्यावेळेस काय प्रोड्यूस होतो? लॅक्टिक ऍसिड. आणि त्या लॅक्टिक ऍसिड मुळे आपल्याला काय होतं? फील टायर्ड. हे 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. Why during exercise we feel tired? शिकलो ना मी. अक्युमुलेट होतो त्याच्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. It is not right to consider the mother responsible for giving birth to the girl child. हे काय? कोणत्या चॅप्टर मधला? लाईफ प्रोसेस 1. जे काही लेकरू जन्माला येणार आहे तो मुलगा होईल किंवा मुलगी होईल त्याच्यासाठी मुलगी जबाबदार नाही तर बाप जबाबदार आहे. हा जबाबदार आहे.
मुलीमध्ये काय असतात 44 प्लस एक्स क्रोमोझोम असतात आणि पुरुषामध्ये 44 प्लस एक्स वाय क्रोमोझोम्स असतात. अर्धे करा 22 प्लस एक्स महिलातून पुढे येतात तर पुरुषातून 22 प्लस एक्स 22 प्लस वाय पुढे येतात. मग कोण रिस्पॉन्सिबल आहे? फादर इज रिस्पॉन्सिबल वेदर बॉर्न चाइल्ड इज मेल ऑर द फीमेल. त्याला काय माहिती होते? The mother always contribute X chromosome 22 plus X to her ovum. While the father produces two types of sperm, one carry 22 plus X, her 22 plus Y chromosomes. If an X-bearing sperm fertilizes the ovum, हा जर पुढे आला, zygote will have X दोन वेळेस आहे chromosome. Resulting in a girl child, बरोबर लक्षात आलं ना? वाय बेरिंग स्पर्म जे वाय बेरिंग स्पर्म्स आहेत ते काय फर्टिलाइज करतात? फॉर्म करतात. झायगोट विल हॅव एक्स वाय क्रोमोझोम. झायगोट मध्ये काय असतो? एक्स वाय क्रोमोझोम असतो आणि रिझल्टिंग जो जन्माला येणारा जो पप्पी आहे, पप्पी पिल्लू मुन्ना चुन्ना, दॅट इज एक्स वाय चाइल्ड तयार होतो. Since the sperm for the father determines whether the child will be boy or the girl, जे काही स्पर्म आहे पुरुषाकडून येतात तेच ठरवतात की जो चाइल्ड आहे तो बॉय असेल या गर्ल असेल. म्हणून the mother has no role in the sex determination. Therefore, blaming the mother for giving to the child birth or giving birth to the child is scientifically incorrect. The energy generated from nuclear fuel is not environment friendly. जे काही एनर्जी जनरेट होते कशापासून बेटा? न्यूक्लिअर फ्युएल पासून. तर हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे का? नाही. का रे? कारण त्याच्यामध्ये काय वापरतात? युरेनियम वापरतात. द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी युझिंग न्यूक्लिअर फ्युएल जसे की युरेनियम आहे या प्लुटोनियम आहे कॅन लीड टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. पर्यावरणाचा ऱ्हास होतो. कुणाचा ऱ्हास होतो? पर्यावरणाचा ऱ्हास होतो. डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट जे काही वापरण्यात आलेली न्यूक्लिअर आहे त्याच्यानंतर जो काही पाणी असतो, जे काही वेस्ट मटेरियल असतात हे सर्वात मोठा कन्सर्न आहे. आणि हे जे काही रिमेन्स म्हणजे अवशेष आहे रेडिओ ऍक्टिव्हचे ते हॅझर्डस असतात खूप मोठ्या लॉंग टर्म साठी. देयर इज अ रिस्क ऑफ डिझास्टर ड्यू टू ऍक्सिडेंट लाईक न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आपण एक चर्नोबाईलचं एक्झाम्पल पाहिलं होतं बघा. चर्नोबाईलला काय झालं? युक्रेनमध्ये स्फोट झाला आणि रेडिएशन हा सुद्धा त्याचे पाहायला मिळतात. आणि हा जो डिस्पोजल आहे न्यूक्लिअर वेस्टचा सर्वात मोठा कन्सर्न आहे. त्याचे अवशेष त्याचे रिमेन्स जे असतात रेडिओ ऍक्टिव्ह हॅझर्डस असतात लॉंग टाइम साठी. देयर इज अ रिस्क ऑफ डिझास्टर होते कधी आपत्ती घडण्याचे त्या ठिकाणी चान्सेस असतात या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमुळे. म्हणून त्याच्यामुळे काय होतं? सिव्हिअर एन्व्हायरमेंटल अँड हेल्थ हॅझर्ड म्हणजे तीव्र प्रकारचा पर्यावरणाचा आणि शरीराचा किंवा हेल्थचा एक धोका त्या ठिकाणी उद्भवू शकतो. कन्सिडरिंग दिस ऑल फॅक्टर्स, हे सर्व जर फॅक्टर्स आपण लक्षात घ्यायला गेलं तर एनर्जी जनरेशन जे काही न्यूक्लिअर फ्युएल पासून तयार होते इट इज नॉट इको फ्रेंडली. इट इज नॉट इको फ्रेंडली. आता बी क्वेश्चन पहा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन कंप्लीट खालचं करा म्हणले. ग्रासला कोण खातं? ग्रास होपर. त्याला कोण खातं? फ्रॉग. ला स्नेक, ला ईगल. त्याला कार्यक्रम स्वतः करून म्हणतो म्हणजे वयानुसार म्हणतो. डिकम्पोजर. डिस्टिंग्विश करा म्हणले पीस आणि पीसेस आणि रेप्टाइल्स. आता हे काय 2 पॉइंट आहेत का? लय पॉइंट आहेत, 7-8 पॉइंट आहेत. Pieces are aquatic animals that live in marine and freshwater habitats. Pieces कुठे असतात? मरीन आणि फ्रेश वॉटर. Pieces respire through gills. एक्झाम्पल आहे शार्क आहे, मासे वेगवेगळ्या प्रकारचे. Reptiles are कशा असतात बघा? टेरेस्ट्रियल अॅनिमल्स असतात. They live on land. Reptiles कशाच्या माध्यमाने करतात? नर्व्सच्या माध्यमाने. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतो. ज्याच्यामध्ये नसतो. एक्झाम्पल काय म्हणतात? स्नेक. अंडे देते, एग्स. हे पीसेस मध्ये सुद्धा काही देतात, काही माशा देतात, काही देत असतील, काही देत नसतील. ऑब्झर्व ह्याचे पॉईंट जास्त पण काय एवढे त्याचे पॉईंट 10-12 तरी कमीत कमी पॉईंट आहेत. पूर्ण पॉईंट काढून बघा त्याचे. याचा शेप दिलेला आहे, याचा शेप दिला आहे, हिची मोमेंटवर सांगितलेलं आहे. स्विमिंग करतात, हे काय करतात? क्रिकिंग करतात. रेप्टाइल्स दिलेले ना त्या ठिकाणी बेटा. Observe the following picture and write any 2 effects of the disaster. आता 2 चित्र डॅम मधलं पाणी सोडलेलं आहे आणि हे काय आहे? रेल्वे स्टेशनवर कुत्रे उडी गेले. कुत्रे
The disaster shown in the picture is a flood which has two effects. फ्लड मुळे काय होतं, बिल्डिंग कोलॅप्स होते, ब्रिज कोलॅप्स होतात, डिसरप्टिंग ट्रान्सपोर्टेशन. काय पूर्णपणे इथं पाणी आहे, हाय का नाही पाणी, मला चालवा कसं ट्रेन पाणीमध्ये जावं कसं. डिसरप्टिंग ट्रान्सपोर्टेशन कनेक्टिव्हिटी मध्ये परिणाम होतो. दे ऑल्सो लीड टू द फ्लडिंग ऑफ कोस्टल विलेज. जे काही कोस्टल विलेज आहेत, कोस्टल म्हणजे काय, समुद्राच्या बाजूची जी काही गाव आहे त्याला कोस्टल विलेज म्हणतात. तिथं फ्लड येतो, त्याच्यामुळे काय होतं, डिस्प्लेसमेंट होतो, रिहॅबिलिटेशन होतो, लोकांना पुनर्वसन करावं लागतो, फूडचा शॉर्टेज होतो, ट्रान्सपोर्टेशन कनेक्टिव्हिटी तुटायला लागते, एक लाईफवर त्यांची इम्पॅक्ट होतो. राईट. आणि 4 मेथड्स टू रिड्यूस स्ट्रेस, रिड्यूस करण्याच्या 4 मेथड. मेडिटेशन पडले, कालच्या बी पडले परीक्षेला बघा, ते डब्बा होता 2024 चा, सिंगिंग, डान्सिंग होतं बघा, त्याच्यामध्ये होतं ना, 3 आहे नाही. स्ट्रेस, लाफिंग, कम्युनिकेशन विथ फॅमिली मेंबर्स, विथ आयटम असेल तर. इफ यू डोंट, समजा आता समजा असं होऊ शकतं, फुलांचं समजायला मोठं प्रेम झाला, बॉयफ्रेंड, आजकाल बॉयफ्रेंड राहिला, गर्लफ्रेंड राहिला. टेस्ट हॅज बीन चेंज्ड सिन्स COVID-19. इंजेक्शनचा परिणाम झाला. काही विचार वेळेत हनुमंत, कोणी रात्री 11ला जागरण करायला. कम्युनिकेशन विथ फॅमिली मेंबर सोबत संवाद करा, फ्रेंड सोबत, टू मिनिमाइज स्ट्रेस. स्ट्रेस कॅन बी मिनिमाइज्ड बाय रीडिंग, सिंगिंग, डान्सिंग. एकटं रूम मध्ये कपडे काढून केलास का कधी नरट्या? रूम मध्ये असल्यावर आरशा पुढे वेगळे चाळे करायचा लोक, नाहीतर काहीतरी घेऊन काहीतरी करत बशी वेगळंच. मग मेडिटेशन असेल, म्युझिक असेल, अजून काय केले ना राहतात पोराला एकट्यात, काय करतात की रे बाबा. सिवेज आफ्टर प्रोसेसिंगला काय करतात, मोपिंग फ्लोअर्स तयार करतात, क्लिनिंग असेल, वॉशिंग कार्स असेल, गार्डनिंगच्या नंतर त्या ठिकाणी काय करतात, हा जो पाणी आहे ह्याच्यावर काय करतात, सिवेज आफ्टर प्रोसेसिंग. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. डिफाइन हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ hereditary characters or acquired characters from one generation to. Heredity is a transfer of biological or acquired transfer of biological characters from one generation to another through genes. Explain the mechanism of hereditary change as it is an exercise खालचा question. Living organism can produce new individual like themselves due to genes only. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात हे त्यांच्यासारख्याच नवीन लेकराला जन्म घालतात, त्याच्यामुळे जीन्स मुळे घालतात. जर समजा कोणी जर म्हणलं त्या ठिकाणी, समजा आमचा जर त्या ठिकाणी म्हणायचं नाव काय राहायचं, शंतनू जर म्हणला मी म्हशीसोबत लागले पण लेकरू काढतो म्हणलं तर तिथं काही लेकरू निघेल का बेटा? आता समजा डोबाला म्हणला मी शेळीसोबत लागले जमल का? It is not possible because the number of chromosomes is different असतात. तुम्ही झालं इथले तुला घोडी तांदूळ तुला का पाहिजे, तुला मोबाईल का 11च्या नंतर जागरण करायला तुला. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. काही जे मायबापाचे कॅरेक्टर्स असतात ते लेकराकडे जातात, शेजारचे कॅरेक्टर जात नाही. However, sometimes sudden changes occur in those genes. कधी त्यांच्या जीन्स मध्ये त्या ठिकाणी बदल घडून येतात. Sometimes any nucleotides of gene change its position. कधी काय करतात, जे न्यूक्लियोटाइड्स असतात त्या जीनचे ते त्यांची पोझिशन चेंज करतात आणि त्याच्यामुळे मायनर चेंज घडून येतात. त्यालाच काय म्हणतो आपण, म्युटेशन म्हणतो. सम म्युटेशन मे बी मायनर अँड सम मे बी मेजर. सम मे बी, त्याचे एक्झाम्पल शिकलो आपण, क्लिनेप्रेटर सिंड्रोम, डाउन सिंड्रोम, अल्बिनिझम, टर्नर सिंड्रोम, हॉर्जिन्सन डिसीज काहीतरी होता, ल्युकेमिया होता, असे नाव होते नवीला होते. एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज अ जेनेटिक डिसऑर्डर. सिकल सेल एनिमिया आपल्या 11 राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 जिल्ह्यामध्ये आहे म्हणलो आपण, विदर्भाच्या विशेष करून त्या ठिकाणी हा मोठा डिसीज आढळतो. त्याच्यामध्ये काय असतं, जे 6th अमिनो ऍसिड असतो तो असतो ग्लुटॅमिक ऍसिड असतो. त्याची जागा कोण घेतं, त्याला रिप्लेस करतं
व्हॅलिन रिप्लेस करतो त्याला, आणि व्हॅलिन रिप्लेस केल्यामुळे त्याचा आकार जो असतो तो पहिल्यांदा गोल बाय कॉन्केव्ह असतो, तो सिकल आकाराचा होतो. सिकल म्हणजे विड्याच्या आकाराचा होतो, आणि ब्लड सर्क्युलेशनला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतं आणि ऑक्सिजन डिझॉल्व त्याच्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला सिकल सेल अॅनिमिया आहे, दुसरा जर सफरर किंवा कॅरियर असेल तर त्याच्यासोबत लग्न करून घेतलं जात नाही. जर लग्न करून घेतलं तर लेकरू जन्माला येणार तो आपण काय असतो, सफरर किंवा कॅरियर त्या ठिकाणी असतो. म्हणून लग्न करण्याच्या पहिला आजकाल मुंबई सारख्या शहरामध्ये समजा आता इयर स्पीड झाला तर लगोट्या लागतं, काय करावं त्या होतं त्या ठिकाणी लगोट्या दिसायला शरीर दिसला नाही असेल शरीर त्या ठिकाणी समजा असं ग्रेट झाला, लग्न करून भेटलं कुठे पॉझिटिव्ह, आता त्याच्या माईला बायकोला गेट्स होते का नाही, होते का नाही, मग किती अवघड आहे. मग त्याच्यामुळे लग्नाच्या पहिल्या आजकाल काय चेक करल्यात, ब्लड, दुसरं काही करणार गेलं नाही तर तुम्ही बोलता सर काय की चेक करणार. Right. And the fourth stage of mitosis and explain two of them. Mitosis चे 4 प्रो, मेटा, एना, टीलो. नववीचं पॉइंट पडलंय, नववीचा प्रश्न आहे. प्रोफेज व्ही आकाराचा, मेटा एल आकाराचा, एना जे आकाराचा, टीलो आय शेपचा होता. प्रोफेज मध्ये काय होतं बघा बरं का, बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम, पातळ थ्रेड सारखी क्रोमोझोम त्यांचं कंडेन्सेशन होतं ते एकदम जवळ यायला लागतात. त्याच्यामुळे ते शॉर्ट, लांबच्या जवळ आल्यावर दोरा कसा होतो, शॉर्ट होतो आणि जाड होतो. दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटाइड्स, ते त्यांच्या जोडीसोबत सिस्टर क्रोमॅटाइड सोबत दिसायला लागतात. सेंट्रिओल जो असतो त्याचा सेंट्रिओल तो डुप्लिकेट करतो, नवीन तयार करतो, आणि प्रत्येक सेंट्रिओल जे असतात हे एकमेकापासून कोणत्या डायरेक्शनला जातात, अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि जो न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लियस आहे तो आता हळूहळू काय व्हायला लागतो, डिसअपियर व्हायला लागतो. एनाफेज मध्ये काय होतो, सेंट्रोमर स्प्लिट होतो. काय स्प्लिट होतो, सेंट्रोमर असं होतं बघा, एक साकारात होतं तुटून बाजूला लागतं, ती किडल्यासारखं होतं बघा, म्हणलो बघा आपण बंच ऑफ बनानाच आपण शब्द वापरलो होतो. स्प्लिट होतो, देअरबाय सिस्टर क्रोमॅटाइड जो आहे प्रत्येक क्रोमोझोमचा तो सेपरेट होतो, एकमेकापासून तो सेपरेट अपोजिट डायरेक्शन मध्ये केला जातो. स्पिंडल फायबरच्या मदतीने सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटाइड्स याला डॉटर्स म्हणतात, डॉटर्स क्रोमोझोम्स म्हणतात. क्रोमोझोम बी पुट अपियर लाईक बंच ऑफ, आलं बघा, बंच ऑफ बनानास. आणि या प्रोसेस मध्ये प्रत्येक जो सेट आहे क्रोमोझोमचा तो अपोजिट पोल्स ऑफ सेल्सला पोहोचतो, रीच ॲट द अपोजिट पोल्स ऑफ द सेल. Explain with the example types of asexual reproduction in unicellular organism. Asexual reproduction of unicellular organisms. Sir, explain करा बघा types. Unicellular organism reproduce asexually in two ways: binary, multiple. Binary fission, multiple fission, आणि budding, vegetative propagation. अजून काय होतं रे? 5 होते. Regeneration. काय होतं? Regeneration. In this method, the parent cell split into 2 equal halves. Parent cell काय होतो, 2 equal half मध्ये डिवाइड होतो, and complete new organism चा एक्झाम्पल होता अमीबा, पॅरामोशियम, युग्लिना. आठवलं का रे? Multiple fission. In this method, parent organism divided daughter cells at once. त्याचा होता अमीबा. आठवा, अमीबा performs cytoplasmic division and embryonic division. त्याच्या न्यूक्लियसचा न्यूक्लियर डिव्हिजन करतो आणि एम्ब्रॉयचं डिव्हिजन करतो. आणि अमिबा काय करतो, ऍडव्हान्स कंडिशन मध्ये त्याच्या सभोवताली एक राऊंड तयार करतो, आणि त्या राऊंडला काय म्हणतो आपण, सिस्ट असं म्हणतो. आणि छोटे 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 अॅमिब्युटी त्याच्यामध्ये तयार होतात, आणि ज्यावेळेस तो ब्रेकडाऊन होतो फेवरेबल कंडिशन मधून, त्याच्यातून छोटे छोटे नन्हेसे अमिबा बाहेर येतात, आणि ते काय म्हणू शकतात, इंडिपेंडेंट अमिबा त्या ठिकाणी म्हणून जगायला लागत असतात. आणखीन एक एक्झाम्पल त्याचं भौतिक पाहिलं होतो, बडिंगचं एक आपण पुढे पाहिलं होतं बघा, ईस्टला पाहिलं पुढे स्मॉल आउट, चित्र आठवते का ईस्टचं, वरील आलं बघा त्याच्यावर. इन दिस मेथड स्मॉल आउटग्रोथ म्हणजे बर्ड डेव्हलप होतं पॅरेंट सेलवर, आणि त्या ठिकाणी विच लेटर डिटॅच एकमेकांपासून सेपरेट होतात, ग्रोज ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल. ईस्ट प्रोड्युसेस बाय बडिंग, अ स्मॉल बर्ड फॉर्म ऑफ द ईस्ट सेलवर तयार होतो, ग्रोइंग साइज मध्ये वाढतो, सेपरेट होतो, न्यू ईस्ट सेल म्हणून जगायला लागतो. विच फ्युल इज युज्ड इन द थर्मल पॉवर प्लांट. थर्मल पॉवर प्लांट मध्ये काय वापरतात, कोल. आन्सर काय ते, कोल. राईट एनी टू प्रॉब्लेम असोसिएटेड विथ दिस टाइप ऑफ पॉवर जनरेशन. एअर पॉल्युशन, हेल्थ इश्यूज होतात. काय होतात, हेल्थ इश्यूज होतात.
Burning coal release harmful gases like carbon dioxide, sulfur oxide, nitrogen oxide, which harms the living beings. Health issues: the release of soot particles into the air can cause serious respiratory problem होता. ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द इन्व्हायरमेंट सुद्धा त्याचा काय होतो, इम्पॅक्ट होतो. बायोडायव्हर्सिटी सुद्धा त्याचा काय होत असतो, ऍक्वॅटिक अॅनिमल्स, ऍक्वॅटिक जे काही फौना अँड फ्लोरा आहे, प्लांट्स आहे, त्याच्यावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट त्या ठिकाणी होतो. फायला मोलस्काचे 3 कॅरेक्टरिस्टिक्स लिहा मुली. सेकंड आहे की मोलस्का सेकंड लार्जेस्ट आहे मे बी. नंबर 1 ला आहे ना आर्थ्रोपोडा नंबर 1 ला, आर्थ्रोपोडा नंबर 1 आणि मे बी मोलस्का नंबर 2 ला आहे. द बॉडी ऑफ मोलस्का कशी असते, सॉफ्ट असते, स्लिमी गुळगुळीत असते, अक्वॅटिक असतात, काही लँडवर असतात. त्यांची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे, हेड, फूट, विसरल, मास. ह्याचं चिन्ह आहे बघा तिथे, हे होतं बघा आपलं शिंपले असतात ना रे, शिंपल्याच्या मध्ये मोती होतं बघा, त्याचं होतं ते काढून बघा टॉपिक. व्हॉट आर द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ऍसिड रेन, व्हॉट आर इट्स इफेक्ट ऑन द अर्थ सरफेस. ऍसिड रेनचे कोणते कोणते घटक आहेत आणि त्यांचा अर्थच्या सरफेसवर काय परिणाम होतो. ऍसिड रेन कंटेन्स हार्मफुल गॅसेस. कोणता गॅस आहे, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, विच डिझॉल्व इन वॉटर. कशामध्ये डिझॉल्व होतात, वॉटर मध्ये. आणि काय तयार करतात बेटा, ऍसिड. काय तयार करतात, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड कशामध्ये डिझॉल्व होतात, वॉटर मध्ये. आणि काय तयार करतात, ऍसिड. ऍसिड रेनचा परिणाम काय होतो, फर्टिलिटी कमी होते, कारण पीएच व्हॅल्यू मध्ये बदल होतो. हर्मी प्लांट ग्रोथ, प्लांटच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होतो. इट कव्हर्स बिल्डिंग वर, त्या ठिकाणी बिल्डिंग झिजायला लागतात. मोनोमेंट जे असतं, धरोहर, वैश्विक धरोहर, बिल्डिंग असेल, लोखंडाच्या वस्तू असेल, ते खराब व्हायला लागतात. दोज मेड अप ऑफ मार्बल अँड लाइमस्टोन. आणि ते कशाने बनलेले असतात, मार्बल अँड लाइमस्टोनने. ते सुद्धा पिवळे पडायला लागले, जसं ताजमहल हा पिवळा पडायला लागला. त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी होत असतो. सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड. ऍडिक्शन, आता हे तर पाठच करावं लागेल. कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल अँड टोबॅको मटेरियल. काय होतं रे, तंबाखू वगैरे खाल्ल्यानंतर काय होतं सांगा बरं का. हा, कंटिन्युअस कन्झम्पशन अँड ऍडिक्शन लागला. हे तर पहिल्याच उत्तर आले ना. पुन्हा दिस ऍप मे कॉज सायबर क्राईम. कोणता रे, फेसबुक. रेमेडी टू रिझॉल्व स्ट्रेस. स्ट्रेसला सिंगिंग. हे मुंबई सॉफ्टवेअर मध्ये पडायचे बघा असले क्वेश्चनला, पहिल्या माणसं सोडवायचे असं पहिल्या पेजवर यायचं मुंबई सॉफ्टवेअर. रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेस फ्री लाईफ. कुठे आहे, रेडी. काय बेटा, रेडी. राईट डाऊन द रिझन्स, इफेक्ट अँड रेमेडियल मेजर टेकन फॉर एनी वन डिझास्टर सीन ऑर हर्ड बाय यू. फ्लड मधलं एक सांगायचं आपण, रिझन फॉर फ्लड आय एक्सपेक्टेड सांगायचं, फेकायचं. आय सॉ. आता आपल्या इथे घडतं ना, आपल्या इथे धडकणार सोडीला इथं चालतं ना फ्लड. आता इथं बोरगाव धडकणारला काय झालं, घराच्या घरा वाहून गेले, शेत वाहून गेले, शेतातले मातीचं इरोजन झालं, अॅनिमल लॉस झाला, प्रॉपर्टी लॉस झालं, इकॉनॉमिकल लॉस झालं. झालं का नाही. ट्रान्सपोर्टेशन कुठल्या लोकांना गावच्या बाहेर जायला येत नव्हतं. I saw flooding in my area due to continuous heavy rainfall for several days. The nearby river overflows and water entered house, streets. Poor drainage made the situation worse. All cattle flooded with the water. All the काय बोलूया, soil present in the land flooded with the water. Economical damage, financial damage and animal husbandry damage त्या ठिकाणी झालं. म्हणता येते का नाही बेटा, yes. Transportation has been broken down. People have suffered, like hospitals, they don't get hospitals on a time. त्याच्यामध्ये काय होतं, अॅनिमल जे असतात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते वरी येण्याचा प्रयत्न करतात. घरामध्ये साप येतात, उंदरं येतात, मेंढके येतात, साऱ्या त्या ठिकाणी. वॉटर एंटर हाऊस, डॅमेज फर्निचर, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. इलेक्ट्रिसिटी सप्लाय कट ऑफ झाला, डिफिकल्ट कम्युनिकेशन साठी अवघड झालं. पीपल फेस्ड फ्लड, ड्रिंकिंग वॉटर शॉर्टेज, ट्रान्सपोर्टेशन हॅज बीन ब्रेकडाऊन, मेडिकल सप्लाय हॅज बीन ब्रेकडाऊन, इकॉनॉमिकल लॉस, फायनान्शियल लॉस त्याच्यामध्ये करतात. काय केलं पाहिजे, रेस्क्यू टीम हेल्प द पीपल स्टक इन द फ्लडेड एरियामध्ये, लोकांना, वाचलेल्या लोकांना म्हणजे जे आहेत त्यांना मदत केली. टेम्पररी शेल्टर्स वेअर सेटअप फॉर द अफेक्टेड फॅमिलीज. ज्या ज्या लोकांना फेस करावं लागलं त्यांना तात्पुरते तंबू, बांबू वगैरे त्या घरातून काढणं, उंच जागी घेऊन जाणं त्या ठिकाणी करण्यात आलं. बोल की हा 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 काय म्हणलं तुम्ही.
डबल गेम केलं का? करू दे करू दे करू दे दाखव बोलतो क्लास क्लास पुन्हा बोलतो. रेस्क्यू टीम हेल्प द पीपल स्टक इन द फ्लडेड एरिया. जे रेस्क्यू टीम त्या फ्लडेड एरियामध्ये त्यांना वाचवण्यात आलं. टेम्पररी शेल्टर्स वेअर सेटअप फॉर द अफेक्टेड फॅमिलीज जे आहेत त्यांच्यासाठी शेल्टर तयार करण्यात आलं. वॉटर पंप्स वेअर यूज टू रिमूव्ह वॉटर फ्रॉम द फ्लडेड स्ट्रीट. जे काही फ्लडेड स्ट्रीट आहे त्याच्यातून वॉटर पंपला काढण्यात आलं. ज्यावेळेस फ्लड झालं त्याच्यानंतर क्लिनिंग अँड डिसइन्फेक्टिंग वेअर डन टू प्रिव्हेंट डिसीज. क्लिनिंग करण्यात आलं, डिसइन्फेक्शन करण्यात आलं. म्हणजे लोकांना करावं लागेल ना साफसफाई करून करणं. तुम्ही बघितलं असं मी पुण्याला गेलतो, पुण्याला म्हणजे बघायला गेलतो त्या ठिकाणी तर कांदे शेतातले सोयाबीन पूर्ण वास एवढा घाण वास उठला होता त्या पाण्यात, भयानक वास. त्याच्याने आजार पसरतात, रोगराई पसरू शकते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी वन. लास्ट क्वेश्चन आहे 5 मार्काचा. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? राईट एनी 4 स्टेप्स टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. What is a biodiversity? Biodiversity is a richness of living organism. काय बेटा? Richness of living organism in nature due to presence of varieties of organism असे ecosystem and genetic variation within species. Biodiversity म्हणजे काय? Richness म्हणजे मोठ्या प्रमाणात living organism निसर्गात असणे due to presence of varieties. जे काही varieties of organisms आहेत present त्याच्यानुसार ecosystem and genetic variation within species. जे काही ecosystem आहे, जे काही परिसंस्था आहे आणि जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे कुत्र्यामध्ये वेगवेगळ्या कुत्र्याच्या प्रजाती येते बेटा. हलगटामध्ये वेगवेगळ्या हलगटा पाहायला मिळतात, माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं पाहायला मिळतात. हे काय आहे? जेनेटिक व्हेरिएशन आहे. 4 steps to conserve biodiversity. Protecting rare species. जे दुर्मिळ असलेल्या प्रजाती त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. मेनी स्पेसीज आर ऍट द रिस्क ऑफ एक्सटिंक्शन. अनेक ज्या प्रजाती आहेत हे खूप रिस्कला आहेत, आज संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहेत. कशामुळे? ड्यू टू हॅबिटेट डिस्ट्रक्शन अँड ह्युमन ऍक्टिव्हिटीज. जे काही मानवाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही डिस्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे. प्रोटेक्टिंग दीज स्पेसीज इन्शुअर द सर्व्हायव्हल ऑफ युनिक अँड इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम. आणि ज्या काही स्पेसीजला प्रोटेक्ट करणं हे काय इन्शुअर करतात? सर्व्हायव्हल. कशाचा? युनिक म्हणजे दुर्मिळ आणि इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझमला त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं पाहिजे. स्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क अँड सँच्युरीज. मोठ्या मोठ्या प्रकारचे नॅशनल सँच्युरीज आणि आपण त्या ठिकाणी पार्क आपण डेव्हलप केलं पाहिजे. नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी जसं ताडोबा सारखं आहे आपल्याकडे, त्या ठिकाणी सेफ इन्व्हायरमेंट त्या प्लॅन्ट्स आणि अॅनिमल्सला प्रोव्हाइड केलं जातं. दीज एरियाज हेल्प प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्ट करतात बाय प्रिव्हेंटिंग डिफॉरेस्टेशन अँड पोचिंग. पोचिंग म्हणजे शिकार करणे, शिकार करण्यापासून त्याला वाचवलं जातं. आता तुम्ही ऐकलं असाल नवीन टीव्हीवर चॅनल, अरावली पर्वताला सरकार काही तोडायच्या ह्याच्यावर आहे. एवढी नालायक सरकार तुम्हाला सांगतो. अरावली पर्वत रांगेचा इतिहास मी आज पुण्याच्या पहिल्या सुद्धा वर्गात सांगितलं होतं. अरावली पर्वत रांगा जे आहे दॅट इज अ लाईफ लाईन फॉर द राजस्थानला. काय करतो? वेस्टर्न आणि ईस्टर्न मध्ये डिवाइड करतो. त्या अरावलीच्या पलीकडल्या साईडला वाळवंट आहे, अरावलीच्या अलीकडल्या साईडला हिरवं पर्वत. जर अरावलीचं जर डिस्ट्रक्शन झालं, जे काही वाळवंटातून येणारी वाळू आहे ते वाळूचं पूर्णपणे इम्पॅक्ट दिल्लीपर्यंत वाळू असेल त्या ठिकाणी. एवढं नालायक त्या ठिकाणी लोक आहेत. आणि कशासाठी करण्यात येत आहे अरावलीला? फक्त जवळच्या लोकांना, मित्र परिवारांना त्या ठिकाणी मायनिंग करता यावं. तिथं मार्बलच्या खाली जास्ती मिळतात. मार्बल माहिती ना, मार्बल तिथे जास्ती मिळतात. ते मायनिंग गुत्तेदार लोकांना द्यायचं आणि त्यांना मोठं करण्यासाठी त्या ठिकाणी. आणि जे पर्वत 100 मीटर पेक्षा उंच असतील म्हणजे 300 फुटापेक्षा उंच असतील त्यालाच पर्वत म्हणायचं, खालच्याची वाट लावून टाकून द्यायचं. ठीक आहे, वाट लावू सर. त्या ठिकाणी राहणारे अक्वॅटिक अॅनिमल्स, सॉरी अक्वॅटिक म्हणतो. बायोडायव्हर्सिटीचं काय? फूड चेनचं काय? प्रत्येक वस्तूवर जसा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आणि तापमान 2 ते 3 डिग्रीने वाढेल. दिल्लीचा परिणाम तिथपर्यंतच होणार नाही, उत्तर प्रदेशापर्यंत त्याचा परिणाम होईल त्या ठिकाणी. एवढा नालायक लोक वागायला लागले असं बेलगाम चालू आहे. कल्पनेच्या पलीकडे जग. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जंगल तोड चालू आहे आपल्या देशामध्ये. तर इकडे लावायचं 10 झाडं, तिथं झाडं तोडायचं 100 झाडं. इथे हायवे भरी करायचं, रोडची झाडे ठेवायचं. त्याला विकास म्हणतात. त्याचे नालायक. बघा तापमान वाढायचं कारण तेच बेवकूफ कुठले
कन्झर्विंग ऑल प्लांट अँड ॲनिमल्स, एवढी स्पीसीज प्रत्येक प्रजाती वेदर बिग और स्मॉल, मोठे असतील या छोटे असतील, प्लेज अन इम्पॉर्टंट रोल टू द नेचरवर इम्पॅक्ट करतात, इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. प्रोटेक्टिंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल हेल्प्स मेंटेन अ बॅलन्स्ड इकोसिस्टम. सर्व जे काही ॲनिमल्स आणि प्लांट्सला प्रोटेक्ट करतात त्याच्यामुळे बॅलन्स्ड इकोसिस्टम तयार होते. आता ऑब्झर्विंग द रूल्स, आणि जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स असतात त्यांना ऑब्झर्व केलं पाहिजे. गव्हर्नमेंट हॅज मेड लॉज टू प्रोटेक्ट इन्व्हायरमेंट. हे कायदा फक्त गरीबांसाठी कायदा आहे, हे मोठ्या लोकांसाठी काही कायदा नसतो. गव्हर्नमेंट काही कायदा तयार करतो इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी, जसं की हंटिंग, शिकार करणे, डिफॉरेस्टेशन वर कायदा आहे. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, बायोडायव्हर्सिटीवर कन्झर्वेशन होतं. आता पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज अ स्टेम सेल, राईट एनी 4 यूज ऑफ स्टेम सेल. स्टेम सेलचं मागच्या 2024 ला प्रश्न पडले बघा बेटा. स्टेम सेल आर स्पेशलाइज्ड सेल. कोणते सेल्स आहेत? स्पेशल टाईपचे सेल्स आहेत that give rise to all other type of cell. त्याच्यापासून दुसऱ्या सर्व टाईपचे सेल्स त्या ठिकाणी तयार होतात, प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेलर ऑर्गॅनिझम. जे की दुसरे सर्व जे काही टाईपचे सेल्स असतात मल्टीसेलर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, ते आपल्याला त्याच्यापासून आपल्याला तयार करता येतं. त्याचा वापर कुठे करतात? स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस डेड ऑर डॅमेज्ड सेल इन द कंडिशन लाईक डायबिटीज, मायोकार्डियल इन्फार्क्शन, अल्झायमर डिसीज, पार्किन्सन डिसीज. बघा, डायबिटीज असेल, मायोकार्डियल इन्फार्क्शन असेल, अल्झायमर डिसीज असेल या पार्किन्सन डिसीज असेल, त्याच्यामध्ये जे काही सेल्स आपल्या बॉडीमध्ये डॅमेज झालेले असतात, ते डेड झालेले असतात, त्यांना रिमूव्ह करून रिप्लेस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्टेम सेलचा वापर करू शकतो. स्टेम सेल हेल्प इन प्रोड्युसिंग ब्लड सेल needed for condition like anemia, thalassemia and leukemia. हे कॅन्सर आहे. स्टेम सेल कशामध्ये मदत करतात? ब्लड सेल प्रोड्यूस करण्यासाठी, त्या त्या व्यक्तीच्या गरजानुसार. कोणत्या केसेससाठी? अॅनिमियामध्ये, थॅलेसेमिया आणि ल्युकेमियामध्ये. स्टेम सेल कॅन पोटेन्शियली बी यूज्ड टू डेव्हलप ऑर्गन्स. किडनी सारख्या ऑर्गन डेव्हलप करता येतात, लिव्हर डेव्हलप करता येतात, त्याचं ट्रान्सप्लांटेशन आपल्याला त्या ऑर्गनचं आपल्याला डेव्हलप करता येते इन द केस ऑफ फेल्युअर. स्टेम सेल्स कॅन ट्रान्सफॉर्म इनटू स्पेसिफिक टाइप ऑफ सेल्स. स्टेम सेल्सला विशिष्ट अशा वेगवेगळ्या टाईपच्या सेलमध्ये आपल्याला क्लासिफाय करता येतं, जे की कशामध्ये डेव्हलप होतात? टिश्यूज मध्ये. आणि कधी कधी तर काय होतं, कम्प्लीट ऑर्गन डेव्हलप होतो. काय होतं? कम्प्लीट काय डेव्हलप होतो? ऑर्गन्स त्या ठिकाणी डेव्हलप होत असतात. ठीक आहे, इज देयर एनी प्रॉब्लेम? झालं का?